माझं नाव अंजली. तेव्हा मी 24 वर्षांची होते. आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती की एक साधा लॉकडाऊन माझ्या आयुष्याला इतकं वेगळं वळण देईल. मार्च 2020चा तो काळ होता. सगळं जग एकदम थांबलं होतं. रस्ते रिकामे, दुकानं बंद आणि लोक घरात कैद. मी तेव्हा माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. आम्ही दोघी मिळून एखादी मूव्ही बघणार होतो आणि गप्पा मारणार होतो. पण दुपारीच तिला तिच्या गावाकडे जाण्याची खबर आली. तिचे आईबाबा खूप घाबरले होते. त्यामुळे ती घाईघाईने निघून गेली. माझा फोन चार्जिंगला लावलेला होता आणि पर्स तिच्या बेडरूममध्येच विसरली होती. त्यातच संध्याकाळी 8 वाजता पोलिसांनी स्ट्रिक्ट लॉकडाऊन जाहीर केलं. बाहेर पाऊल टाकणं हा गुन्हा ठरला होता. मी प्रचंड घाबरले होते. घरी परत जाणं अशक्य होतं. मी काही मित्रमैत्रिणींना फोन करून विचारलं, पण सगळ्यांकडे कुटुंब होतं, कोणीतरी आजारी व्यक्ती होती. नुकतंच माझ्या मनात अमितचा नंबर आला. अमित माझा खूप चांगला मित्र होता. आम्ही कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होतो. तो नेहमी मजेदार, बोलका आणि सगळ्यांना मदत करणारा होता. तो शहरात एका फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. मी थरथरत्या हाताने त्याला फोन केला, अमित ऐक ना, मी अडकले आहे. एक रात्र राहू का तुझ्याकडे? उद्या सकाळी कशाही करून घरी जाईन. तो एक सेकंदही थांबला नाही. अरे अंजली, येऊन जा ना. काय प्रॉब्लेम आहे? मी तुला घ्यायला येतो. मी म्हणाले, नको, मी ऑटोने येते, फक्त दार उघडून ठेव. त्याचा फ्लॅट माझ्या मैत्रिणीच्या घरापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर होता. रिकाम्या रस्त्यावरून मी कशीबशी तिथे पोहोचले. दारावर टकटक केल्यावर तो हस्त उघडायला आला आणि म्हणाला, हे माझे लॉकडाऊन स्पेशल गेस्ट. त्याच्या चेहऱ्यावर काळजी नव्हती, फक्त स्वागत होतं. फ्लॅट छोटा होता, एक बेडरूम, एक छोटासा हॉल ज्यात सोफा होता आणि एक टायनी किचन. तो लगेच म्हणाला, तू बेडरूम घे अंजली, मी हॉलमध्ये सोफ्यावर व्यवस्थित झोपतो. आरामात राहा. मी थोडी अस्वस्थ होते. एका मुलाच्या घरी एकटी राहणं तेही लॉकडाऊनमध्ये, पण पर्याय नव्हता. मी थ्यू म्हणाले आणि आत गेले. पहिली रात्र अगदी साधी गेली. आम्ही दोघांनी मिळून किचनमध्ये जेवण बनवलं. त्याने मॅगी आणि चहा केला. आम्ही टीव्हीवर न्यूज पाहत बसलो. सगळं कसं बदललं बघ, तो म्हणाला. मी होकार दिला. गप्पा मारत मारत रात्री झाली. तो माझ्या कुटुंबाची, माझ्या जॉबची चौकशी करत होता. मीही त्याला विचारत होते. झोपायला गेल्यावर मला थोडं विचित्र वाटत होतं. दुसऱ्या खोलीत तो झोपला होता, पण तरीही मनात एक वेगळी जाणीव होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा त्याने चहा आणि ब्रेड टोस्ट तयार केला होता. अंजली, आज काय प्लॅन? मी हसले, काय प्लॅन? इथेच अडकले आहे. तो थोडा वेळ शांत बसला, मग म्हणाला, मला एक हॉबी आहे, फोटोग्राफीची. लॉकडाऊनमध्ये कंटाळा येतोय, तू मॉडेल होशील का? फक्त प्रॅक्टिससाठी, काही प्रोफेशनल नाही, फक्त माझ्यासाठी. मी हस्त म्हणाले, अरे वेड्या, मी कसली मॉडेल? माझा चेहरा साधाच आहे. पण तो आग्रह करू लागला, नाही अंजली, तू खूप छान दिसतेस. फक्त साध्या पोझेस, जीन्स आणि टी शर्ट घाल, काही प्रॉब्लेम नाही. मी थोडा विचार केला आणि ठीक आहे म्हणाले. त्याने सोफ्यावर मला बसवलं. डोळे थोडे वर कर, केस एका बाजूला सार, हात हलकेच मांडीवर ठेव. कॅमेरा क्लिक झाला. मी लाजत होते. तो मला वेगवेगळ्या अँगल्समधून फोटो घेत होता. परफेक्ट, छान दिसतेस. त्याची तारीफ ऐकून मला थोडं बरं वाटलं, पण माझ्या नजरेला मी जाणवत होते. तो फक्त कॅमेरा नव्हता पाहत, मला पाहत होता. त्या दिवशी दुपारी पुन्हा त्याने विचारलं, या संध्याकाळी आणखी एक सेशन? मी हा म्हणाले. मनात थोडा गोंधळ होता.
तो माझा मित्र होता, पण आता एकटे राहत असल्याने त्याच्या आसपास एक वेगळी, उबदार जाणीव होत होती. आज थोडं वेगळं करू, तू माझा एक शर्ट घाल. मी त्याच्या वार्डरोबमधून एक पांढरा शर्ट घेतला. तो माझ्या गुडघ्यापर्यंत येत होता, खाली शॉर्ट्स घातले होते. मी लाजत लाजत बेडरूममध्ये आले. तो म्हणाला, बेडवर गुडघे टेकून बस, पाठ हलकीशी वाकडी कर, केस खांद्यावर सोड. मी तसं केलं. कॅमेरा क्लिक होत होता. प्रत्येक क्लिकबरोबर माझ्या अंगावर एक वेगळाच रोमांच येत होता. तो जवळ आला, माझ्या केसांना हलकेच हात लावला. अंजली, तू खूप नॅचरल आहेस. त्याच्या बोटांचा स्पर्श माझ्या मानेला झाला. मी दचकले पण काही बोलले नाही. मनात विचार आला, अंजली, हे काय चाललंय? हा तुझा मित्र आहे, पण का हा स्पर्श इतका छान वाटतोय? रात्री जेवताना आम्ही खूप गप्पा मारल्या. तो आपल्या एकटेपणाबद्दल बोलला. लॉकडाऊनमध्ये सगळं रिकामं वाटतं. तू आलीस ना, घर भरल्यासारखं वाटतंय. मी हसले, पण मनात काहीतरी हल्लं होतं. झोपायला गेल्यावर त्याचे डोळे, त्याचा स्पर्श, त्याची हसण्याची स्टाईल सगळं वारंवार आठवत होतं. मी स्वतःला म्हणाले, फक्त 2-3 दिवस आहेत, मग घरी जाईन, काही होणार नाही. पण तिसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा आला आणि म्हणाला, आज एक नवीन पोज. आणि मी होकार दिला. हळूच हे सेशन आमच्या दिनचर्येचा भाग झालं होतं. मी विरोध करत नव्हते, उलट मनात एक गोड अस्वस्थता निर्माण झाली होती. लॉकडाऊनचे दिवस पुढे कसे जातील हे मला माहीत नव्हतं, पण अमितच्या फ्लॅटमध्ये मी सुरक्षित आणि कुतूहलाने भरलेली होते. तिसऱ्या दिवसापासून हे फोटो सेशन आमच्या दिवसाचं मुख्य कामच झालं होतं. सकाळी उठल्यावर अमित चहा करायचा, मी ब्रेड टोस्ट किंवा काहीतरी बनवायची. नाश्ता झाल्यावर तो हसत हसत म्हणायचा, मॅडम, आजची शूटिंग तयार. मी सुरुवातीला हसायची आणि अरे पुन्हा असं म्हणायची, पण मनातून एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. तो नेहमी नाजूकपणे सांगायचा, अंजली, आज तू या खिडकीजवळ उभी राहा. सकाळची लाईट चांगली आहे. मी त्याच्या शर्टमध्येच बॅचदा उभी राहायची. शर्टचे बटन थोडे उघडे ठेवायचा. तो सूचना देऊन, केस एका बाजूला कर, मान थोडी वाकडी कर. कॅमेरा क्लिक होताना त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर, मानेवर, खांद्यावर फिरत असे. मी खाली बघायची, पण मनात विचार यायचा, हा तुझा मित्र आहे, पण आता त्याची नजर वेगळी का वाटते? दुपारी आम्ही दोघं मिळून जेवण बनवायचो. तो भाजी कापायचा, मी रोटी. त्याचे हात माझ्या हाताला स्पर्श व्हायचे. साधा स्पर्श, पण त्या स्पर्शात एक उबदारपणा होता. एकदा मी म्हणाले, अमित, तुला कंटाळा येत नाही का रोज हे करायचा? तो हसला आणि म्हणाला, तुझ्याबरोबर कंटाळा? उलट दिवस कधी संपतो हे कळतच नाही. त्याचे शब्द ऐकून माझ्या गालावर लाली चढली. मी काही बोलले नाही. 5व्या-6व्या दिवशी पोझेस थोड्या धीट होऊ लागल्या. तो म्हणाला, आज बेडवर पडून राहा. एक हात डोक्याखाली, दुसरा हात शरीरावर. मी त्याच्या बेडवर पडले. शर्ट थोडा वर सरकवला होता. माझ्या पोटाचा थोडा भाग दिसत होता. तो जवळ आला, थोडा श्वास घे, छाती हलकीशी वर येऊ दे. त्याचा हात माझ्या पोटावर हलकेच लागला, पोस दाखवताना. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. मी डोळे मिटले, मनात म्हणले, हे थांबवायला हवं, पण का मी थांबत नाहीये? तो फोटो घेत होता, हळू आवाजात बोलायचा, अंजली, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या डोळ्यात एक गोडपणा आहे. मी हसायचे, तू फक्त फोटोग्राफीसाठी तारीफ करतोस. तो गंभीर होऊन म्हणायचा, नाही अंजली, खरं सांगतोय. तू आधीपासूनच छान होतीस, पण आता जवळून पाहताना काहीतरी वेगळं जाणवतंय. संध्याकाळी पाऊस पडायचा, लाईट जायची. आम्ही दोघं बेडवर बसून राहायचो. एकदा अंधारात तो माझ्याजवळ सरकला. भीती वाटते का? मी म्हणाले, नाही, पण थोडं विचित्र वाटतं. तो हसला आणि म्हणाला, मला तुझ्यासोबत खूप सुरक्षित वाटतंय.
मग त्याने विचारलं, आज एक वेगळी पोज करू. तू माझ्या मांडीवर बस. मी थबकले, हृदय जोरात धडधडू लागलं. अमित, ते जास्त नाही का? तो म्हणाला. फक्त फोटोसाठी अंजली, ट्रस्ट कर माझ्यावर, मी काही चुकीचं करणार नाही. मी हळूहळू त्याच्या मांडीवर बसले. त्याचे हात माझ्या कमरेवर स्थिर झाले. त्याचे उबदार श्वास माझ्या गळ्यावर आणि कानाजवळ जाणवत होते. कॅमेरा बाजूला होता, पण तो फोटो घेत नव्हता, फक्त मला घट्ट धरून बसला होता. मी त्याच्या छातीवर हलकेच डोके टेकवले. त्याने माझ्या केसात बोट फिरवली. त्या क्षणी मला प्रथमच जाणवलं की हे केवळ फोटो सेशन राहिलं नव्हतं, माझ्या मनात एक गोड ओढ निर्माण झाली होती. तो हळू आवाजात म्हणाला, अंजली, तू इतकी वर्ष माझी मैत्रीण आहेस, पण या काही दिवसात तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. तुझ्या हास्याने, तुझ्या बोलण्याने, तुझ्या स्पर्शाने सगळं भरून गेलंय. मी काही बोलले नाही, फक्त त्याच्या हातावर हात ठेवला. मनात विचार येत होता, मी काय करते? हा माझा मित्र आहे, पण आता मला त्याच्याशिवाय राहायचंच नाही वाटत. रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा मारत होतो. तो आपल्या आयुष्याबद्दल सांगायचा, नोकरीचा ताण, कुटुंबाची अपेक्षा, एकटेपणाची जाणीव. मी माझ्या ब्रेकअपची, घरी होणाऱ्या लग्नाच्या चर्चेची, स्वप्नांची गोष्ट सांगायची. तो खूप खूप ऐकायचा. कधीतरी माझ्या हाताला धरून म्हणायचा, तू एकटी नाहीस आता. त्या शब्दांनी मला खूप बळ मिळायचं. दिवस जात होते, आता स्पर्श सामान्य झाले होते. तो माझ्या गालावर हात फिरवायचा, मानेवर हलकेच चुंबन घ्यायचा. मी विरोध करत नव्हते, उलट मीही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसायची. एक रात्र मी त्याला म्हणाले, अमित, हे सगळं काय चाललंय आपलं? तो माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला, मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय अंजली, लॉकडाऊनमुळे नाही. खरोखर त्या शब्दांनी माझं हृदय भरून आलं. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि हळू आवाजात म्हणाले, मलाही तुझ्याबद्दल काहीतरी वेगळं वाटतंय, पण घाबरतेही. तो मला घट्ट मिठी मारून म्हणाला, मी आहे ना, काही होऊ देणार नाही. त्या दिवसांत आमची जवळीक हळूहळू वाढत होती. शारीरिक स्पर्शाबरोबर भावनिक बंधही घट्ट होत चालला होता. लॉकडाऊनने बाहेरचं जग थांबवून ठेवलं होतं, पण आमच्या दोघांच्या मनात एक नवी दुनिया उभी होत होती. मी स्वतःला विचारायची, हे किती दिवस चालेल? पण आता तर मी याच क्षणात जगत होते. 10 ते 15 दिवस लॉकडाऊनमध्ये गेले आणि आमचं जग पूर्णपणे बदललं होतं. आता फोटो सेशन फक्त बहाणा राहिला नव्हता. सकाळी उठल्यावर अमित मला घट्ट मिठी मारून म्हणायचा, गुड मॉर्निंग माझी अंजली. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून काही सेकंद तशीच राहायची. त्याची उबदार छाती, त्याचा श्वास, त्याच्या हाताची मऊ हालचाल हे सगळं मला आता अगदी सवयीचं झालं होतं. एका सकाळी तो म्हणाला, आज कॅमेरा बाजूला ठेवू, फक्त आपण दोघं. मी लाजून म्हणाले, मग काय करायचं? तो हसला आणि मला बेडवर ओढून घेतलं. फक्त जवळ राहा. आम्ही दोघांनी अर्धा तास एकमेकांना मिठी मारून पडून राहिलो. त्याची बोटं माझ्या पाठीवर हळूहळू फिरत होती. मी त्याच्या गळ्यात हात टाकले होते. मनात विचार येत होता, अंजली, हे काय होतंय? हा तुझा मित्र, आता मात्र प्रत्येक क्षण त्याच्याशिवाय काही सुचत नाही. दुपारी आम्ही जेवण बनवताना तो माझ्या मागून उभा राहायचा. त्याचे हात माझ्या कमरेवर, चेहरा माझ्या मानेवर. तुझा वास किती छान येतो, असं तो कानात कुजबुजायचा. मी शहारून जायचे, पण दूर होत नव्हते. त्याने मला वळवून हळूच ओठांवर चुंबन घेतलं, पहिले चुंबन. मी डोळे मिटले. ते चुंबन हळू होतं, प्रेमाने भरलेलं. माझ्या मनात एक लहर उसळली, मीही त्याला घट्ट धरलं. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बेडवर बसलो होतो, लाईट मंद होती. तो म्हणाला, अंजली, मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. हे लॉकडाऊनमुळे नाही.
तू मला हसवतेस, ऐकतेस, समजून घेतेस. तुझ्यासोबत मी पूर्ण वाटतो. त्याचे डोळे भावनांनी भरले होते. मी रडायला लागले. अमित, मलाही तुझ्याशिवाय राहता येत नाही, पण घाबरते. उद्या काय होईल? तो माझे अश्रू पुसत म्हणाला. उद्या पाहू, आज फक्त आपण आहोत. त्या रात्री पहिल्यांदा आम्ही पूर्णपणे एक झालो होतो. तो खूप नाजूक होता. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, काळजी होती. तो वारंवार विचारायचा, ठीक आहे ना? दुखतन्य का? मी त्याच्या खांद्यात तोंड लपवून, नाही, छान वाटतन्य, असं म्हणायचे. त्या क्षणात मला जगात दुसरं काही हवं नव्हतं. त्याचे हात, त्याची ओढ, सगळं माझं होतं. मनात विचार येत होता, हे चुकीचं आहे का? पण हे इतकं सुंदर वाटतन्य, असं कसं चुकीचं असू शकतं? त्यानंतरचे दिवस स्वप्नासारखे गेले. सकाळी तो चहा घेऊन यायचा. मी त्याच्या मांडीवर बसून चहा प्यायची. तो मला गोष्टी सांगायचा. मी त्याला कधीतरी आम्ही एकमेकांना चुंबन देत हसायचो. शारीरिक जवळीक वाढत होती, पण त्यासोबत भावनिक बंधही खूप घट्ट होत चालला होता. तो मला म्हणायचा, तू माझ्या बायकोसारखी वाटतेस अंजली. मी लाजून त्याच्या छातीवर हलकीशी थाप मारायची. एक रात्र मी रडत होते. घरी आईबाबांची आठवण आली होती. अमित, मी हे काय करते? घरी सगळे काळजी करत असतील. तो मला घट्ट धरून बसला. मी तुझ्यासोबत आहे. लॉकडाऊन संपला की मी तुझ्या घरी येईन. त्यांना सांगेन की मी तुझ्याशी लग्न करणार आहे. त्याच्या शब्दांनी मला खूप बळ मिळालं. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि रात्रभर त्याच्याजवळ राहिले. दिवसेंदिवस आमची दिनचर्या सुंदर होत चालली होती. सकाळी फोटो काढायचो, दुपारी एकत्र जेवायचो, संध्याकाळी पावसात खिडकीजवळ बसून गप्पा मारायचो. रात्री आमची जवळीक, ती शब्दांत सांगता येणार नाही. तो मला प्रत्येक वेळी नवीन अनुभव द्यायचा. मीही त्याला पूर्णपणे स्वीकारलं होतं. मनात कधी कधी अपराधी भावना यायची, पण त्याच्या प्रेमाने ती भावना मिटून जायची. तो एकदा म्हणाला, अंजली, तू माझ्या आयुष्यात आलीस, सगळं अर्थपूर्ण झालं. मी त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाले, तूच माझा आधार झालास अमित. या लॉकडाऊनने तुझ्यासारखा सोबती दिला आहे, हे मी कधीच विसरणार नाही. असा आमचा भावनिक आणि शारीरिक ओढा वाढत चालला होता. बाहेर जग थांबलं होतं, पण आमच्या छोट्या फ्लॅटमध्ये प्रेमाची एक नवीन दुनिया फुलत होती. मी स्वतःला विचारायची, हे प्रेम किती दिवस टिकेल? पण प्रत्येक क्षणी त्याच्या जवळ असताना भविष्याची भीती वाटत नसे. लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत चाललं होतं. आता बाहेर थोडे लोक दिसू लागले होते. दुकानं काही तासांसाठी उघडत होती. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. अमितच्या फ्लॅटमध्ये मी जवळपास 3 आठवडे राहिले होते आणि या 3 आठवड्यात माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. जो माणूस माझा फक्त चांगला मित्र होता, तो आता माझा प्रेमी, माझा आधार, माझं सारं काही झाला होता. सकाळी उठल्यावर तो नेहमीप्रमाणे चहा घेऊन आला, पण आज त्याचा चेहरा थोडा उतरला होता. अंजली, आज उद्या कदाचित तुला घरी जावं लागेल. बस आणि ट्रेन सुरू होत आहेत. मी चहाचा कप हातात घेतला, पण घोट गिळताना येईना. डोळ्यात अश्रू आले. अमित, मला जायची इच्छा नाहीये. त्याने मला जवळ ओढून घेतलं आणि माझ्या केसात हात फिरवत म्हणाला, मलाही नाही सोडायचं, पण तुझ्या आईबाबांना सांगितलं ना, ते चिंतेत असतील. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडले. या 3 आठवड्यात मी इतकी बदलले होते. तुझ्याशिवाय आता एकही दिवस कसा काढू? तो माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणाला, तू माझी आहेस अंजली. हे लॉकडाऊन संपेल, पण आपलं प्रेम संपणार नाही. त्याच्या शब्दांनी मला थोडं बळ मिळालं, पण मनात भीती होती. शेवटचे 2 दिवस आम्ही एकही मिनिट वाया घालवला नाही. सकाळी आम्ही एकत्र नाश्ता केला. तो मला मांडीवर बसवून चहा पाजायचा. मी त्याच्या गळ्यात हात टाकून बसायचे.
अमित, तुझ्या स्पर्शाशिवाय मी कशी जगणार? तो हस्त म्हणायचा, प्रत्येक रात्री तुला फोन करेन, तुझ्या आवाजाने मला पुरेस वाटेल. दुपारी आम्ही बेडवर पडून राहिलो. त्याने मला घट्ट मिठी मारली होती. त्याचे हात माझ्या कमरेवर, ओठ माझ्या मानेवर. हळूहळू त्याचे चुंबन वाढत गेले. त्या शेवटच्या दिवसात आमची जवळीक अधिक तीव्र आणि भावनिक होती. प्रत्येक स्पर्शात एक प्रकारची हळहळ होती, जणू काय उद्या कदाचित ही संधी मिळणार नाही. मी त्याला पूर्णपणे स्वीकारलं होतं, तोही मला जणू आपल्या मनात साठवून ठेवत होता. अंजली, तू मला पूर्ण केलंस, तो श्वास घेत म्हणाला. मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तू माझं सारं काही आहेस अमित. या लॉकडाऊनने मला तुझ्यासारखं प्रेम दिलं, हे मी कधीच विसरणार नाही. आम्ही रात्रभर एकमेकांना घट्ट धरून झोपलो. झोप लागली नाही, फक्त एकमेकांच्या श्वासात बुडून राहिलो. शेवटची रात्र आम्ही खिडकीजवळ बसलो होतो. बाहेर रिकामे रस्ते, पण आमच्या मनात एक तुफान सुरू होतं. तो माझा हात हातात घेऊन म्हणाला, मी तुझ्या घरी येईन, तुझ्या आईबाबांशी बोलेन, लग्नाची गोष्ट करेन. तुला कधीही एकटी पडू देणार नाही. त्याचे डोळे पाणावले होते. मी रडत रडत त्याला मिठी मारली, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, फक्त तू मला सोडू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सामान गोळा करू लागले. तो माझ्या मागे उभा राहिला, एकदा तरी मला मिठी मार. मी वळले आणि त्याला घट्ट धरलं. आमचे ओठ शेवटचं चुंबन घेत होते. ते चुंबन लांबचक होतं, जणू काही वेळ थांबवायचा होता. मी तुला रोज मिस करेन, मी म्हणाले. तो म्हणाला, मी तर तुझ्या आठवणींमध्येच जगणार आहे. तो मला स्टेशनवर सोडायला आला. रस्त्यावर थोडे लोक होते. आम्ही ऑटोने गेलो. स्टेशनवर पोहोचल्यावर त्याने माझ्या हातात एक छोटीशी चिठ्ठी दिली, घरी जाऊन वाच. मी डोळे पुसत ट्रेनमध्ये चढले. खिडकीतून त्याच्याकडे बघत राहिले. तो हात हलवत उभा होता. ट्रेन निघाली आणि तो दिसेनासा झाला. घरी आल्यावर सगळे खूप खुश होते. मी सांगितलं की मी मैत्रिणीच्या घरी सुरक्षित होते. रात्री एकटी पडल्यावर मी ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं, माझी अंजली, तू माझ्या हृदयात राहतेस. लॉकडाऊन संपला पण आपलं प्रेम कधी संपणार नाही. लवकरच मी येतो आणि तुझा हात हातात घेतो, तुझा अमित. त्यानंतरचे काही दिवस कठीण होते. मी त्याला रोज फोन करायची, तोही मला करायचा. कधी येणार, मी विचारायची. जवळच येतोय, तो म्हणायचा. हळूहळू लॉकडाऊन पूर्ण संपलं. अमित माझ्या घरी आला, आईबाबांशी बोलला. सुरुवातीला थोडा विरोध झाला, पण आमच्या प्रेमाची खोली पाहून ते तयार झाले. आज आम्ही एकत्र आहोत, आमचं लग्न झालंय. त्या लॉकडाऊनच्या दिवसांची आठवण काढल्यावर आम्ही हसतो. तो मला म्हणतो, त्या फोटो सेशनमुळे सगळं बदललं. मी त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणते, नाही, त्या लॉकडाऊनने मला माझं खरं प्रेम दिलं. लग्नाचे पहिले काही महिने एखाद्या गोड स्वप्नासारखे गेले. लॉकडाऊनच्या त्या छोट्याशा फ्लॅटमधून सुरू झालेला आमचा प्रवास आता एका हक्काच्या, सुंदर घरात स्थिरावला होता. लग्न झालं तरी अमितच्या स्वभावातला तोच मोकळेपणा आणि चेष्टामस्करी तशीच होती. सकाळी उठल्यावर चहा बनवण्याची त्याची ती लॉकडाऊनमधली सवय अजूनही सुटली नव्हती. उलट आता तो हक्काने मला उठवायचा आणि म्हणायचा, उठा मॅडम, आज चहा सेशन तयार आहे. पण लग्नानंतरचं आयुष्य फक्त रोमॅन्टिक नसतं, त्यात जबाबदाऱ्याही येतात. अमित एका प्रायव्हेट फर्ममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होता आणि मी एका डिजिटल मीडिया कंपनीत काम करत होते. हळूहळू ऑफिस पूर्ण क्षमतेने सुरू झाले आणि आमची धावपळ वाढली. लॉकडाऊनमध्ये 24 तास एकत्र राहणाऱ्या आम्हाला आता एकमेकांसाठी दिवसातून केवळ 2-3 तास मिळणंही कठीण होऊ लागलं होतं. अमित अनेकदा थकून ऑफिसमधून यायचा आणि लॅपटॉप घेऊन बसायचा.
मीही माझ्या कामात व्यस्त असायचे. एका रविवारी मी घरातली आवराआवर करत असताना कपाटाच्या वरच्या कप्प्यात अमितचा तो जुना कॅमेरा दिसला. तोच कॅमेरा ज्याने आमच्यातल्या भावनांना वाट करून दिली होती. मी तो कॅमेरा हातात घेतला, त्यावरची धूळ झटकली आणि अमितकडे गेले. तो नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसून ऑफिसचे काही मेल पाहत होता. मी कॅमेरा त्याच्यासमोर धरला. त्याने वर बघितलं, त्याच्या चेहऱ्यावर एक जुनी, ओळखीची चमक आली. तो हसला आणि म्हणाला, अंजली, किती दिवस झाले आपल्याला हातही नाही लावला ना. हो अमित, मी त्याच्या शेजारी बसत म्हणाले, आपण दोघं आपल्या कामात इतके व्यस्त झालोय की त्या लॉकडाऊनच्या दिवसांतलं ते वेडेपण, तो निवांतपणा कुठेतरी हरवलाय असं वाटतंय. अमितने लॅपटॉप बाजूला ठेवला, माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, तू बरोबर बोलतेस. चला, आज रविवार आहे. आज पुन्हा एकदा जुने दिवस आठवूया. त्या दिवशी अमितने पुन्हा तोच पांढरा शर्ट कपाटातून काढला. मी तो शर्ट घातला, केस मोकळे सोडले. आमच्या घराच्या बाल्कनीत दुपारच कोवळं ऊन येत होतं. अमितने कॅमेरा डोळ्याला लावला. पण यावेळी तो फक्त प्रॅक्टिस करणारा मित्र नव्हता, तो माझा नवरा होता. पहिल्या क्लिकसोबतच आमच्यातलं तेच जुनं रोमांस, तोच थरकाप पुन्हा जिवंत झाला. त्याने कॅमेरा बाजूला ठेवला, जवळ आला आणि माझ्या गालावर हलकेच ओठ टेकवले. तू आजही तितकीच सुंदर दिसतेस अंजली, किंबहुना आधीपेक्षा जास्त. त्या रविवारच्या फोटोग्राफी सेशननंतर आमच्या नात्यातली ती जुनी उबदारता परत आली होती. पण नियतीच्या मनात आमच्यासाठी आणखी एक मोठं सरप्राईज होतं. काही महिन्यांनंतर माझी तब्येत थोडी खराब राहू लागली. डॉक्टरांकडे गेल्यावर आम्हाला जी बातमी मिळाली, त्याने आमचं जगच बदलून गेलं. आम्ही दोघं आईबाबा होणार होतो. ती बातमी ऐकून अमितच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने मला हॉस्पिटलमध्येच घट्ट मिठी मारली. घरी आल्यावर त्याने कपाटातून तो कॅमेरा काढला आणि म्हणाला, अंजली, या कॅमेऱ्याने आपली मैत्री प्रेमात बदलताना पाहिली. आता हाच कॅमेरा आपल्या आयुष्यात येणाऱ्या या छोट्या पाहुण्याचा प्रवासही टिपणार. माझ्या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यात अमितने माझी लहान मुलासारखी काळजी घेतली. माझे बदलणारे मूड्स, मध्यरात्रीची खाण्याची क्रेविंग्ज, सगळं त्याने हस्तमुखाने सांभाळलं. दर महिन्याला तो माझं मॅटर्निटी फोटोशूट करायचा. माझे वाढणारे पोट, माझ्या चेहऱ्यावरचा तो वेगळाच ग्लो अमित कॅमेऱ्यात कैद करायचा. लॉकडाऊनमध्ये सुरू झालेलं ते फोटो सेशन आता एका नव्या आयुष्याचं स्वागत करत होतं. अखेर तो दिवस आला, आमच्या आयुष्यात एका छोट्या परीचं आगमन झालं. आम्ही तिचं नाव माहिरा ठेवलं. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर अमितने घराचा कोपरान कोपरा फुग्यांनी सजवला होता. अमितने माहिराला हातात घेतलं, तिचे छोटे छोटे हातपाय आणि तिचे निरागस हसू पाहून अमित पूर्णपणे वितळून गेला. त्याने मला जवळ घेतलं, माझ्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, थँक यू अंजली, मला पूर्ण केल्याबद्दल. आज माहिरा 1 वर्षाची झाली आहे. आजच्या दिवशी आम्ही दोघं बाल्कनीत बसून चहा पीत होतो आणि माहिरा हॉलमध्ये खेळत होती. अमितने कपाटातून तो जुना फोटो अल्बम काढला. त्यात लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ते माहिराच्या जन्मापर्यंतचे सगळे फोटो अमितने क्रमाने लावले होते. तो पांढरा शर्ट घातलेला माझा पहिला फोटो पाहताना मी अमितच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, अमित, कधी कधी विचार करते, जर 2020 मध्ये तो लॉकडाऊन लागला नसता आणि मी त्या दिवशी तुझ्या फ्लॅटवर गेले नसते, तर आज आपण कुठे असतो. अमितने माहिराला जवळ ओढलं, मलाही एका हाताने मिठीत घेतलं आणि हसत म्हणाला, माहित नाही कुठे असतो, पण एवढं नक्की की आपण जिथे कुठे असतो, तिथे एकमेकांच्या शोधातच असतो. लॉकडाऊनने फक्त आपल्याला लवकर एकत्र आणलं. बाहेर पाऊस पडत होता, अगदी तसाच जसा त्या लॉकडाऊनच्या दिवसांत पडायचा.
पण आज आमच्या मनात कोणतीही भीती किंवा अस्वस्थता नव्हती. होतं ते फक्त एक संपूर्ण, सुखी कुटुंब आणि एकमेकांवरचं अपार प्रेम.